आणि थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी ठाकरे सेनेचं आंदोलन सुरू झालेलं आहे। अंबादास दानवे या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। ट्रॅक्टरमधून जाताना आपण त्यांना पाहतोय। अंबादास दानवे आपण बघतोय की मोर्चा निघालेला आहे आणि ट्रॅक्टर वर ते बसलेले आहे। मोर्चा आता प्रत्यक्षात सुरुवात झालेला आहे। संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, नको अटी नको शर्ती, आम्हाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती। संपूर्ण मराठवाड्यात मोर्चे आहेत, संपूर्ण मराठवाड्यात मोर्चे आहेत। नको अटी नको शर्ती, आम्हाला हवे संपूर्ण कर्जमुक्ती। या टॅग लाईनने आम्ही आंदोलन करतोय। हे बळीराजाचं आंदोलन आहे, हे संघर्षाचं आंदोलन आहे। ट्रॅक्टर हे बळीराजाचं एक समृद्धीचं प्रतीक आहे। यार हे पुढं कसे काय आले, म्हणून हे आंदोलन आम्ही करतोय। मागण्या तशा प्रमुख अनेक आहेत, जसं कर्जमुक्तीचं इथं युरिया भेटत नाही, DAP भेटत नाही, कांद्याच्या भावाचा प्रश्न आहे, लाईट वेळेवर भेटत नाही। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतो। ठीक आहे, ओके, आले की अंबादास दानवे ट्रॅक्टरवर बसलेले आहे आणि मोर्चा सुरू झालेला आहे। अंबादास दानवे किंवा अनेक ट्रॅक्टर चालक या ठिकाणी, शिवसैनिक या ठिकाणी सहभागी झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मला असं वाटतं हे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यात होत आहे। पक्षाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात आता दानवे यांच्यासह ट्रॅक्टर या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेले, पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। आंदोलक या ठिकाणी मोर्चात सहभागी झाले। तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे अशा पद्धतीने मोठ्या रांगा ट्रॅक्टरच्या इथे लागलेल्या आहे। अनेक आंदोलक या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक शिवसैनिक असतील, शेतकरी असतील, हे या आंदोलनात सहभागी झाल्याचं प्रयत्न रामपर्यंत रांगा लागलेल्या आहे। पोलिसांची काय भूमिका आहे आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपण बघतोय आंदोलनाच्या ठिकाणी अशा पद्धतीने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात आहे। मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे।